नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून खूप मस्त असा झटपट आणि तितकाच टेस्टी नाश्ता बनवतोय। चला तर बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी एक वाटण तयार करूया। तर इथे मिक्सरचं भांडं घेतलंय, यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली, यानंतर अर्धा चमचा इथे जिरं घातलं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घातल्यात। लसूण इथे मी जास्त घेतलाय। यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्यात आणि आता हे जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर हे असं जाडसर वाटून घेतलंय। हे वाटण आता बाजूला ठेवूया। इथे आता मी एक काकडी घेतली, ही सोलून घ्यायची। इथे मी सगळी काकडी सोलून घेतली। आता ही काकडी किसून घेऊया। काकडीपासून खूप मस्त असा नाश्ता बनवतोय आपण। सगळी काकडी इथे किसून घेतली। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। यानंतर जे वाटण आपण तयार करून ठेवलं होतं ते सगळं यामध्ये घालायचं आहे। इथे आता मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय, त्याच कपाने पाव कप इथे बेसन घेतलंय आणि यानंतर इथे मी पाव कप ज्वारीचं पीठ घेतलंय। ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही इथे पाव कप तांदळाचं पीठ सुद्धा ज्वारीच्या पिठाच्या ऐवजी घेऊ शकता। तुमच्या घरात जर आणखी दुसरं कुठलं पीठ इथे उपलब्ध असेल, नाचणीचं पीठ असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे पाव कप घेतलं तरी चालेल। आता यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। आपण यामध्ये हिरव्या मिरच्या सुद्धा घातल्यात, त्यामुळे लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करा। यानंतर पाव चमचा हळद घातली, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं। यानंतर इथे अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली आहे। यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली भरपूर। 2 चमचे तेल घालायचे आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। काकडीला भरपूर प्रमाणामध्ये पाणी सुटतं, तर त्या पाण्यामध्येच आधी हे सगळं मिक्स करून घ्यायचं। सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पाणी घालून याचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। तर हे मिक्स करून घेतलं मी। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे आणि थोडंसं सैलसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर याची आपण थालीपीठं बनवणार आहोत। तर थालीपीठाचं पीठ जसं सैलसर असतं तसं मळून घ्यायचं आहे। तर इथे असा हा पिठाचा गोळा मी मळून घेतलाय। आता याची आपण थालीपीठं बनवूया। इथे मी एक ओलं कापड घेतलंय, हाताला सुद्धा पाणी लावून घ्यायचं आहे। इथे पिठाचा एक गोळा घेतलाय आणि आता पाण्याचा हात लावून आपण हे थालीपीठ थापून घेऊया। पातळ असं थालीपीठ थापायचं, म्हणजे छान असं ते भाजलं जातं। ज्वारीचं पीठ आपण घातलंय त्यामुळे छान खुसखुशीतपणा येतो। तर असं हे पातळ थालीपीठ थापून घेतलं पहा। आता याला अशी होल करून घेऊया। आता हे थालीपीठ आपण थापून घेऊ। तुमच्याकडे जर सफेद तीळ असतील तर तिथे तुम्ही वरून लावून घेतले तरी चालेल। आता इथे मी तवा गरम करत ठेवला होता, यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि आता यावरती थालीपीठ घालायचं आहे। आता यावरती जे आपण होल्स केलेत त्यामध्ये थोडंसं तेल घालूया। एका बाजूने भाजल्यानंतर आपण उलटून घेऊ आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचं आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे तेल कमी जास्त घालू शकता। इथे मी थोडंसं जास्त तेल घातलंय, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगदी कमी तेलामध्ये हे थालीपीठ भाजून घेऊ शकता। तर दोन्ही बाजूने छान असं
खरपूस थालीपीठ मी भाजून घेतलं आहे. काढून घेऊया आणि अशीच आणखी थालीपीठसुद्धा इथे मी तयार करून घेतलेत. तर झटपट आणि चवीला अगदी मस्त असं हे थालीपीठ तयार होतं. तुम्ही टोमॅटो केचपबरोबर हे सर्व करू शकता किंवा कुठल्याही चटणीबरोबर खाऊ शकता. दह्याबरोबरसुद्धा हे थालीपीठ खूप छान लागतं. नाश्त्यासाठी झटपट काहीतरी तुम्हाला मस्त असा नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही हे थालीपीठ नक्की बनवून पहा. सगळ्यांना नक्कीच आवडेल. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.